नमस्कार, गावाकडचे जीवन या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज कार्तिक शुक्ल एकादशी म्हणजेच प्रबोधिनी एकादशी। तर या एकादशीपासूनच तुळशी विवाह संपन्न होतो। 2 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीमध्ये तुळशीचं लग्न लावलं जातं। आपल्या गावाकडच्या भाषेमध्ये तुळशीचं लग्न। तर तुळशी विवाह हा श्री विष्णू यांच्यासोबत लावला जातो। या दिवशी श्री विष्णू झोपेतून जागे होतात आणि चतुर्मास संपतो। विष्णूच्या या जागृतेचा जो उत्सव करतात त्याला प्रबोध उत्सव असे म्हणतात। तुळशी विवाह शालिग्राम किंवा विष्णू किंवा त्यांचे अवतार बाल श्रीकृष्ण, बाल रंगनाथ यांच्याशी विवाह असतो। प्रबोधिनी एकादशीपासून ही पूजा करण्याची प्रथा आहे। शास्त्रोक्त पद्धतीने तुळशी विवाह घरच्या घरी कसा संपन्न करायचा हेच तुम्हाला थोडक्यात दाखवते। या दिवशी काय होतं, आता प्रत्येकालाच घरी ब्राह्मण बोलवणं शक्य नसतं किंवा प्रत्येकाच्याच घरी ब्राह्मण जातील हे काही शक्य नाही आहे। त्यामुळे आपण घरच्या घरी ही पूजा कशी करायची तेच तुम्हाला थोडक्यात सांगते। तर इथे अगोदर तुळशीच्या आसपासची सगळी जागा स्वच्छ करून घ्यायची। तुळशी वृंदावन चांगलं रंगवून घ्यायचं। इथे बघा मी रंगवून घेतलेला आहे। आपल्याला जो काही कलर मिळेल त्याने रंगवून घ्यायचं। शुभ विवाह त्यावरती लिहायचं। आणि आता इथे पूजासाठी मी काय काय घेतलेले, तर बाल रंगनाथ घेतलेले आहेत। बाल रंगनाथांची स्थापना करून घेतली। तुळशी माताला साडी पण नेसवतात। तर मी इथे साडी नेसवलेली नाही आहे। कोणतंही लाल एखादा आपल्याकडे वस्त्र असेल तर ते आपण तुळशीवरतून असं झाकलं तरी चालतं। तुळशी माताच्या लग्नासाठी राधा कृष्ण हे सगळे आलेले आहेत, तर ते पण तिथे आहेत। आणि आता लग्न लावण्यासाठी ऊस आवळा लागतो। अगोदर तुळशी माताला हळदी कुंकू लावून घेतलं आणि त्यांना बांगड्या चुडे हे घातले। नंतर मंगळसूत्र, जोडवी आणि ओटीचं सामान। ओटीच्या सामानामध्ये एक ब्लाऊज पीस घेतला, त्यावर जे आपण तांदूळ, खारीक, खोबरं, वाटी, सुपारी हे ठेवलेलं असतं ते, आणि जे काही शृंगाराचं आपल्याला सामान मिळेल। मी इथे मेहंदीचा कोन घेतला, नेल पेंट घेतलं, सिंदूर घेतला, टिकलीची डब्बी घेतली, हळदी कुंकूच्या पुड्या ठेवल्या आणि ओटी भरून घेतली। ओटी भरून घेतल्यानंतर वस्त्रमाळ, बाल रंगनाथ आहेत त्यांना पण वस्त्रमाळ घातली आणि तुळशीला पण घातली। ही सगळी पूजा झाल्यानंतर आपल्या घरात सगळीकडे दिवे लावले जातात। तर इथे सगळीकडे मी दिवे पण लावून घेतलेले आहेत। तेजोमय वातावरण सगळीकडे झालेलं आहे। एक छोटा रुमाल घेतला आहे, त्यावरती स्वस्तिक काढलेला आहे। आणि आता आम्ही तुळशी विवाह संपन्न करतोय। चला तुम्ही पण आमच्यासोबत सहभागी व्हा। तर बाल रंगनाथ आणि तुळशी यांचा आम्ही विवाह लावतोय, दोघांच्या मध्ये अंतरपाठ ठेवून। तर आता इथे मंगलाष्टिका म्हणून घेतल्या। जर तुम्हाला पाठ असतील तर म्हणा, नसतील तर मोबाईलवर लावल्या आणि नंतर लग्न लावलं तरी चालतं। तर हे इथे आमचं तुळशीचं लग्न लावून झालेलं आहे। घरातील सगळे मंडळी एकत्र येऊन तुळशीचं लग्न लावतात। सगळेजण एकत्र येतात, लहानांपासून मोठ्यांपर्यंत, आणि हे लग्न लावतात। खरंच खूप छान वाटतं, प्रसन्नमय वातावरण वाटतं आणि घरात थोडंसं प्रसन्नता पण येते। तर इथे तुळशीचं लग्न लावून झालेलं आहे। प्रसाद, आज एकादशी आहे तर प्रसाद म्हणून गोड काही नैवेद्य ठेवायचा, जो की एकादशीला पण चालेल असा। एकादशी नसेल तर मग आपण जो काही फराळाचं सामान करतो तर ते ठेवायचं। तर आम्ही पण इथे गोडचं नैवेद्य दाखवला आणि आता इथे आरती करून घ्यायची। तर तुपाच्या 2 वाती त्या एकत्र करून तूप लावून आरती केली जाते। तर इथे आरती कापूर घेतलेला आहे आणि आता आरती करायला चालू आहे। अगोदर गणपती बाप्पांची आरती घेऊन नंतर तुळशी माताची आरती घेतली जाते। आता आम्हालाही पाठ नव्हती तर आम्ही मोबाईलमध्ये बघून ही आरती म्हटली आणि नंतर मग ही आरती आम्ही संपन्न केली। तर मोबाईलमध्ये आता आपल्याला काहीही आपण मोबाईलमध्ये टाकलं की आपल्याला मिळतं। तर इथे आरती करून झालेली आहे। आज खास भीमसेन कापूर आणि तुपाचा दिवा हा तुळशीपाशी लावावा। तर इथे आरती करून झालेली आहे। सर्वांना आरती दिली, सर्वांनी आरती घेतली, तुळशी माताचं सर्वांनी दर्शन घेतले। आणि तुळशीचं लग्न लावल्यानंतर आपण दिवाळीमध्ये जे फटाके ते आणलेले होते तर ते मुद्दाम तुळशीसाठी सगळे घरोघरी ठेवतातच, तुळशीचं लग्न लागलं की वाजवण्यासाठी। तर आम्ही पण काही ठेवलेले होते। तर तुळशीचं लग्न लावून झालं, सर्वांनी दर्शन वगैरे घेतले आणि थोडंसं आता फटाके वाजवतोय, फुलबाजी वाजवतोय, तर हे मुद्दाम आपण ठेवतोच। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि असेच व्हिडिओ पाहत राहा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।